लेटेस्ट अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चेनंतर महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 एकमताने मंजूर झाले आहे. या विधेयकाविषयीच आपण आज माहिती पाहणार आहोत. हे विधेयकातील महत्त्वपूर्ण तरतुदी: महिलांना कृषी कर्ज, बियाणे, अनुदान, सर्व सरकारी योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. किंवा जमीन तुमच्या मालकीची नसेल मात्र तुम्ही शेतात प्रत्यक्ष राबत असाल अशा देखील शेतकरी महिलांना शेतकरी महिला प्रमाणपत्र मिळणार आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही अटी आहेत. तर महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर हे अतिशय महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्हाला कृषी योजना, कर्ज, अनुदानाचा थेट लाभ घेता येणार आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला जे वय 18पेक्षा जास्त आहे अशा महिलांना, तसेच जमीन जरी तुमच्या नावावरती नसेल किंवा सातबाऱ्यावरती तुमचं नाव नसेल आणि तुम्ही प्रत्यक्ष शेतीत राबत असाल तरी या महिलांना प्रमाणपत्र मिळणार आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला रहिवाशाचा दाखला आणि बँकेचे पासबुक अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे. हे प्रमाणपत्र जर शेती जरी तुमच्या नावावर नसेल आणि सातबाऱ्यावरती देखील तुझं नाव नसेल तर कुक्कुटपालन, पशुपालन असे तुम्ही जोडउद्योग करत असाल तरी देखील तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामीण भागात तुम्हाला ग्रामपंचायतीकडे अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करून सोबत त्याबरोबर काही डॉक्युमेंट जोडावे लागणार आहे. हा अर्ज करताना तुम्हाला काही डॉक्युमेंट जोडावे लागणार आहेत. बँकचे पासबुक, रहिवाशाचा दाखला असे अर्जाचा नमुना तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. त्याचबरोबर यातून तुम्ही जर छायांकित प्रत आणली अर्जाची आणि तो अर्जाची प्रतसुद्धा तुम्ही तो अर्ज भरून देखील तुम्ही ग्रामपंचायतीकडे सबमिट करू शकता. धन्यवाद.